नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण किडनी स्वच्छ ठेवणाऱ्या गोक्षूर ह्या वनस्पतीबद्दल माहिती बघणार आहोत. जमिनीवरती पसरून वाढणारी ही वनस्पती आहे. हरभऱ्याच्या पानासारखी लहान लहान हिरवी याची पानं असतात. फुलं लहान पिवळसर रंगाची असतात. फळं कडक काटेरी असतात. ह्या काट्यांमुळे गायीच्या खुरांना किंवा इतर जनावरांच्या पायाला जखम होते, म्हणून ह्या वनस्पतीला गोक्षूर असं म्हटलं जातं. मराठीमध्ये याला गोखरू, सराटे असं देखील म्हटलं जातं. ह्या वनस्पतीच्या मुळांचा, फळांचा, संपूर्ण पंचांगाचा औषधामध्ये वापर केला जातो. तर ह्या वर्णनावरून ही वनस्पती ओळखून हिचा वापर तुम्ही करू शकता. गोक्षूर ही वनस्पती गोड चवीची, थंड गुणाची, गुरू म्हणजेच पचायला जड, स्निग्ध गुणाची आहे. तर या गुणांमुळे ही वनस्पती शरीरातील वात, पित्त, कफ या तीनही दोषांचं शमन करते. तीनही दोष बॅलन्स ठेवण्यासाठी मदत करते. आता किडनी साफ ठेवण्यासाठी तसेच बाकी आजारांसाठी ही वनस्पती कशी उपयोगी आहे, किती मात्रेमध्ये आणि कशा प्रकारे याचं सेवन करावं, अशी सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूयात. गोक्षूर ही वनस्पती मूत्रल आहे, लघवीचं प्रमाण वाढवणारी आहे. डायुरेटिक प्रॉपर्टीज याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे शरीरातले नको असलेले घटक, टॉक्झिन्स, अतिरिक्त पाणी ही लघवी वाटे बाहेर काढते. जेव्हा लघवीचं प्रमाण वाढतं तेव्हा शरीरातले नको असलेले घटक किंवा किडनीमधले टाकाऊ पदार्थ जसं युरिया, क्रियाटिनिन हे शरीराच्या बाहेर फेकले जातात. याच्यामुळे किडनीवरचा ताण कमी होतो आणि किडनी तिचं पुढचं काम करण्यासाठी जास्त ॲक्टिव्ह राहते. शोथहर म्हणजे सूज कमी करणारा गुण गोक्षूर ह्या वनस्पतीमध्ये आहे. अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे संपूर्ण मूत्रमार्गाला म्हणजेच किडनी, युरेटर, ब्लॅडर, युरेथ्रा ह्या संपूर्ण मार्गात कुठेही सूज असेल तर ती सूज गोक्षूर ही वनस्पती कमी करते. सूज कमी केल्यामुळे त्या ठिकाणचा अवरोध कमी होतो आणि किडनीच्या फिल्ट्रेशनवरचा ताण कमी होऊन किडनी खूप चांगल्या प्रकारे काम करते. युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजेच UTI मध्येही ही वनस्पती खूप उपयोगी आहे. संपूर्ण मूत्रमार्गामध्ये म्हणजेच किडनीपासून ते युरेथ्रापर्यंत कुठेही इन्फेक्शन असेल, लघवीला जळजळ होत असेल, वेदना होत असतील, लघवी सतत आल्यासारखं वाटत असेल पण लघवीला होत नसेल, तर अशा सर्व तक्रारींमध्ये गोक्षूर ही वनस्पती फार उपयोगी आहे. गोक्षूर ही वनस्पती स्टोन्समध्येही खूप उपयोगी आहे. अश्मरी भेदन करणारी आहे. अँटीलिथिक प्रॉपर्टीज याच्यामध्ये आहेत. किडनी स्टोन होण्याचं मुख्य कारण आहे शरीरातील ऑक्झॅलेट्सचं प्रमाण वाढणं. पण ही वनस्पती ह्या खड्यांना तयारच होऊ देत नाही किंवा आधीचे छोटे छोटे खडे तयार झालेले आहेत त्यांना फोडून ती लघवी वाटे बाहेर काढण्यासाठी मदत करते. लघवीतील क्षार बॅलन्स ठेवते. त्याच्यामुळे मूतखड्यामध्येही ही वनस्पती फार उपयोगी आहे. तर अशा प्रकारे किडनीच्या तक्रारी, लघवीच्या तक्रारी, मूत्रमार्गामधले इन्फेक्शन, सूज, स्टोन्स अशा सर्व त्रासांमध्ये उपयोगी असणारी वनस्पती आहे गोक्षूर. 3 ते 5 ग्रॅम या प्रमाणामध्ये म्हणजे साधारण अर्धा ते 1 चमचा गोक्षूर चूर्ण दिवसातून 1 ते 2 वेळेस म्हणजे सकाळी किंवा सकाळी संध्याकाळी कोमट पाण्यासोबत किंवा मधासोबत तुम्ही घेऊ शकता. किंवा गोक्षूर काढा बनवून घेतलेला आणखी उत्तम. म्हणजेच 1 चमचा गोक्षूर चूर्ण, 2 कप पाणी एकत्र उकळून 1 कप शिल्लक राहिल्यानंतर गाळून तो गोक्षूरचा काढा तुम्ही सकाळी किंवा सकाळी संध्याकाळी उपाशीपोटी प्या. तुम्हाला किडनी स्वच्छ ठेवण्यासाठी गोक्षूर ह्या वनस्पतीचं सेवन करायचं असेल तर आत्ता सांगितल्याप्रमाणे सलग 21 दिवस तुम्ही हा प्रयोग करा. पुढे भविष्यात तुम्हाला कधी वाटलं तर अधूनमधून तुम्ही अशाच प्रकारे याचं सेवन करू शकता. किंवा काही त्रासासाठी तुम्ही ह्या वनस्पतीचं सेवन करत असाल तर तुम्हाला त्रास आहे तोपर्यंत आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्ही ह्या वनस्पतीचं सेवन करा किंवा वैद्यांचा सल्ला घेतलेलं आणखी उत्तम. याशिवाय पचनाच्या तक्रारी, वाताचे आजार, पुरुषांच्या तक्रारी जसं शुक्रधातू कमी असणं, शुक्राणू कमी असणं, लैंगिक कमजोरी असणं यामध्ये गोक्षूर ही वनस्पती उपयोगी आहे. हृदयाच्या आरोग्यासाठी चांगली आहे. स्त्रियांच्या समस्यांमध्ये उपयोगी आहे. गर्भाशयाला बल देते, गर्भाच्या वाढीसाठी मदत करते. डिलिव्हरीनंतर होणाऱ्या स्रावामध्ये ही वनस्पती उपयोगी आहे. रसायन चूर्णामध्ये गोक्षूर ह्या वनस्पतीचं वर्णन आलेलं आहे. म्हणजेच तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी ही वनस्पती मदत करते. तर अशा प्रकारे गोक्षूर ह्या वनस्पतीचे भरपूर औषधी फायदे आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये किडनीच्या आरोग्यासाठी गोक्षूर ही वनस्पती कशी उपयोगी आहे ते मी तुम्हाला सांगितलं.
गोक्षूर या वनस्पतीचे बाकी औषधी फायदे तुम्हाला डिटेलमध्ये जाणून घ्यायचे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.